गुड आफ्टरनून मित्र हो. आज आपण फ्री रेन टेक्निक म्हणजेच मुक्त संचलनाचे तंत्र प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट या विषयातील मुक्त संचालन तंत्र हा पार्ट पाहणार आहोत. यापूर्वी सल्लामसलत करून संचालन करण्याचे तंत्र आणि एकतांत्रिक पद्धतीने संचालन करण्याचे तंत्र या संचालन तंत्राबद्दल आपण सविस्तर चर्चा केली आहे. मुक्त संचालनाचे तंत्र हे या दोन्ही संचालन तंत्रापेक्षा एकदम वेगळे व अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सल्लामसलत करून संचालन करण्याच्या तंत्रामध्ये व्यवस्थापक आपल्या सहाय्यकांना विश्वासात घेतात, योजना आखतात किंवा निर्णय घेताना तसेच इतर जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांची मते व प्रतिक्रिया जाणून घेत असतात. सहाय्यकांनी केलेल्या सूचनांचा अगत्याने स्वीकार करत असतात आणि संचालन कार्य करताना त्यांचा सक्रिय सहयोग किंवा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. एकतांत्रिक पद्धतीने संचालन करीत असताना व्यवस्थापक त्यांच्या सहाय्यकांना विश्वासात घेण्यासाठी मुळीच प्रयत्न करीत नाही. कोणत्याही बाबीवर सहाय्यकाशी सल्लामसलत करीत नाही. सर्व निर्णय स्वतः घेतात. सहाय्यकांना त्यांच्या कामासंबंधी सविस्तर व स्पष्ट आदेश देतात. सहाय्यकांच्या हालचालीवर सतत देखरेख ठेवतात आणि चूक करणाऱ्या किंवा अपेक्षानुसार कार्य न करणाऱ्या सहाय्यकाच्या विरोधात कारवाई करण्यासुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. मुक्त संचालनाचे हे तंत्र वर नमूद केलेल्या दोन्ही संचालन तंत्रापेक्षा एकदम वेगळे आहे. या तंत्रानुसार व्यवस्थापकाने प्रत्येक सहाय्यकाची जबाबदारी निश्चित करून दिल्यानंतर व्यवस्थापक त्याला आवश्यक असलेले सर्व अधिकार प्रदान करतो. विशिष्ट कार्यक्षेत्राशी निगडीत असलेले सर्व निर्णय सहाय्यकांनीच घ्यावेत याकरता त्यांना प्रोत्साहन देतो. सहाय्यकांना त्यांच्या मतानुसार कार्यपद्धती ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो. सहाय्यकांच्या कारभारात हस्तक्षेप करीत नाही. सहाय्यकांना विशिष्ट प्रश्नावर विचारणा केल्याशिवाय आपला अभिप्राय देत नाही आणि कार्य करीत असताना किंवा इतरही प्रसंगी सहाय्यक आपले नोकर किंवा अधीनस्थ आहेत अशी त्यांना जाणीवही होऊ देत नाही. मुक्त संचालनाच्या तंत्रामध्ये व्यवस्थापक सहाय्यकावर आपले निर्णय लादत नाहीत किंवा त्यांच्याशी फक्त सल्लामसलत करून स्वतःच निर्णय घेत नाहीत, तर सहाय्यकांनाच निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रदान करत असतात. व्यवस्थापकांना सहाय्यकांच्या चारित्र्यावर, योग्यतेवर, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर तसेच कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास असतो. व्यवस्थापक आपले अस्तित्व दाखवण्याकरिता सहाय्यकाच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करीत नाहीत किंवा आपले वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांचे अस्तित्व कमी करण्याचा किंवा झाकण्याचा प्रयत्नही करत नाहीत. उलट सहाय्यकांची योग्यता व कार्यक्षमता सतत वाढली जाईल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून ते अधिक जबाबदारीच्या जागा स्वीकारण्यासाठी समर्थ होऊ शकतील. याकरिता व्यवस्थापक शक्य तेवढे प्रयत्न करत असतात. सहाय्यकावर कार्याची जबाबदारी सोपविण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीनुसार सहाय्यकावर कार्याची सर्वसाधारण जबाबदारी सोपवली जाते, परंतु हे कार्य त्यांनी कसे करावे हे त्यांना सांगितले जात नाही. दुसऱ्या पद्धतीनुसार सहाय्यकावर कार्याची जबाबदारी सोपवित असतानाच त्यांनी कोणत्या कार्यपद्धतीनुसार हे कार्य करावे याबद्दलही माहिती दिली जाते. मुक्त संचालन तंत्रामध्ये सहाय्यकावर काम सोपवित असताना पहिल्या पद्धतीचाच अवलंब केला जातो. उदाहरणार्थ, मुक्त संचालन तंत्राचा अवलंब करणाऱ्या विक्री व्यवस्थापकांनी आपल्या एखाद्या सहाय्यकाला पुढच्या वर्षाकरिता विक्रीचे अनुमान करण्यासाठी सांगितल्यास तो त्याला हे अनुमान करण्यासाठी आवश्यक असलेली आकडेवारी कुठून व कशी प्राप्त करायची, ह्या आकडेवारीचे विश्लेषण कसे करायचे, त्याचे निष्कर्ष कसे काढायचे या सर्व गोष्टीबद्दल माहिती देणार नाही. व्यवस्थापकांनी सहाय्यकाकडून काम करून घेण्यासाठी हा पर्याय स्वीकारल्यामुळे सहाय्यक स्वतः पुढाकार घेईल, विचार करील आणि आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी
आवश्यक ती सर्व धडपड करील. असे केल्यामुळे सहाय्यकांचा आत्मविश्वास वाढतो, ते विचार करण्यासाठी प्रवृत्त होतात, त्यांची योग्यता वाढते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला नवे पैलू पडतात. या विशिष्ट प्रक्रियेची परिणती स्वाभाविकपणे नवे व्यवस्थापक तयार होण्यामध्ये घडून येते. संचालन कार्यामध्ये व्यवस्थापकांनी सहाय्यकांच्या कार्यावर देखरेख करण्याच्या क्रियेचाही अंतर्भाव होतो. मुक्त संचालन तंत्रामध्ये देखरेख किंवा निरीक्षण करण्याच्या क्रियेला जणू स्थानच नाही असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. मुक्त संचालन तंत्रामध्येही व्यवस्थापकांनी सहाय्यकांच्या कार्यावर देखरेख करण्याच्या क्रियेचा समावेश होतो, परंतु सहाय्यकाच्या कार्यावर देखरेख करण्यासाठी व्यवस्थापक सूक्ष्म व अप्रत्यक्ष पद्धतीचा उपयोग करून घेत असतात. मुक्त संचालन तंत्राचा अवलंब करणारे व्यवस्थापक सहाय्यकांनी भूतकाळात केलेल्या निर्णयांची वेळोवेळी मीमांसा करतात. सहाय्यकांनी विशिष्ट निर्णय कसा घेतला, का घेतला, कोणत्या परिस्थितीमध्ये घेतला, त्यांच्यापुढे इतर कोणते पर्याय होते, या निर्णयाचे कोणते अनुकूल व प्रतिकूल परिणाम झाले, या सर्व बाबींची वस्तुनिष्ठ पद्धतीने मीमांसा केली जाते. निर्णयाच्या निष्पत्तीबद्दल काळजीपूर्वक विचार केला जातो आणि सहाय्यकांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. या पद्धतीमध्ये व्यवस्थापक सहाय्यकाची व्यक्तिगत पातळीवरून टीका करीत नाहीत, पण सहाय्यकांना त्यांच्या कार्यात अपेक्षित यश न मिळाल्यावर त्यांच्या अपयशाची मीमांसा केली जात असल्यामुळे सहाय्यकांना आपले कुठे चुकले व आपण काय करायला हवे हे कळते. हे फक्त मुक्त संचालन तंत्रामुळेच शक्य आहे. व्यवस्थापकांनी सहाय्यकांनी भूतकाळात घेतलेल्या निर्णयाची वस्तुनिष्ठ पद्धतीने मीमांसा करणे या गोष्टीला मुक्त संचालन तंत्रामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. व्यवस्थापकांनी अशा प्रकारचे सतत प्रयत्न केल्यास व्यवस्थापक आणि त्यांचे सहाय्यक या दोघांचाही फायदा होतो. व्यवस्थापकांना सहाय्यकांनी बरोबर निर्णय घेतले किंवा नाही हे कळते. सहाय्यकामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे किंवा नाही हे समजते. त्यांनी आपले काम जबाबदारीच्या भावनेतून केले किंवा नाही हेही समजते आणि नंतर सहाय्यकांना योग्य ते मार्गदर्शन करता येते. विशिष्ट सहाय्यकावर आणखी जबाबदारी सोपवावी किंवा नाही, तसेच त्यांना पूर्वीपेक्षा जास्त व्यापक अधिकार द्यावेत किंवा नाही या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल व्यवस्थापकांना योग्य ते निर्णय घेता येतात. कारखान्यात मुक्त संचालनाचे तंत्र राबवित असताना तेथे संदेशवहनाची दुतर्फी व कार्यक्षम व्यवस्था अस्तित्वात असणे फार आवश्यक आहे. व्यवस्थापक त्यांच्या सहाय्यकांना स्वतःहून कोणत्याही गोष्टीबद्दल सल्ला देणार नाहीत किंवा एखाद्या प्रश्नाबद्दल आपले मतही व्यक्त करणार नाहीत, परंतु सहाय्यकांना गरज भासल्यास ते मात्र व्यवस्थापकाशी चर्चा करतील व त्यांचा सल्ला घेतील. व्यवस्थापक सहाय्यकांनी विचारणा केल्यास त्यांना सल्ला अवश्य देतात, पण आपला सल्ला त्यांनी मान्य केलाच पाहिजे असा आग्रह धरत नाहीत. सहाय्यकांनी आपला सल्ला घेतलाच पाहिजे व तो मानला पाहिजे. अशा प्रकारची आग्रही भूमिका जर व्यवस्थापकांनी स्वीकारली तर ती एक प्रकारच्या सहाय्यकांच्या किंवा कर्मचाऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. सहाय्यकांनी काय करायला हवे व काय करायला नको या बाबतीत व्यवस्थापकांनी आग्रही भूमिका स्वीकारल्यास त्यामुळे मुक्त संचालनाचे तंत्र स्वरूप हे विकृत झाल्याशिवाय राहत नाही किंवा त्याला अपयश आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुक्त संचालन तंत्र करत असताना सहाय्यकांना कर्मचाऱ्याला आपण दिलेलं काम त्यांच्या पद्धतीने त्यांनी पूर्ण करावे आणि फक्त आपल्याला यश मिळवून द्यावे हाच आपला एक उद्दिष्ट असला पाहिजे. याला आपण काय म्हणतो, मुक्त संचालन तंत्र असं म्हणत असतो. आता मुक्त संचालन तंत्रामध्ये मुक्त संचालन म्हणजे काय, आपण दिलेलं काम त्या कर्मचाऱ्यांनी किंवा सहाय्यकांनी योग्य पद्धतीने करणं. फक्त आपण त्याच्यावर लादू नये की त्या व्यक्तीनं एखादी दिलेली काम हे आपल्याच पद्धतीने करावं, आपण मला तसं करावं. यापेक्षा आपल्याला अपेक्षित काय, जर आपण ठरवलं की आपण विक्री केल्यानंतर आपल्या ग्राहकाच्या मनामध्ये आपल्या मालाची किंवा आपण आपल्या कंपनीची वस्तू त्यांनी विकत घ्यावी, अशी पुन्हा घ्यावी अशी भावना ग्राहकाच्या मनात आली पाहिजे. आणि मग अशी भावना
आली पाहिजे अशा पद्धतीने त्याला तो विक्रेता जशा पद्धतीने समजून सांगेल तशा पद्धतीने ते तुम्हाला मान्य असलं पाहिजे. फक्त आपलं उद्दिष्ट काय की तुमची वस्तू ही पुन्हा पुन्हा विकली जावी हे तुमचं उद्दिष्ट जर पूर्ण होत असेल तर तुमच्या मुक्त संचालन कार्याला अर्थ उरतो. अन्यथा तुम्ही जे मुक्त संचालनाचं कार्य करता किंवा मुक्त संचालनाचं तंत्र अवलंबता तर ते तंत्र तुमच्या विषयासाठी किंवा तुमच्या समूहासाठी तुमच्या उद्योगासाठी अपयश देणारं ठरतं आणि तुमच्या व्यवसायाचा आर्थिक विकास हा खुंटत असतो. म्हणून मुक्त संचालन करत असताना कर्मचाऱ्याने काम कशा पद्धतीने करावं, कसं करावं, कोणत्या पद्धतीने करावं हा त्याचा तो कर्मचाऱ्याचा विषय असेल. आपण त्याच्यावर बंधन लादणे हे तुमचा मुक्त संचालन तंत्राचं अपयशच होईल. म्हणून मुक्त संचालन तंत्र दुतर्फी आणि कार्यक्षम अशा दोन्ही पद्धतीने जर झालं तर तुमचं संचालन कार्य हे अतिशय चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आतापर्यंत आपण मुक्त संचालन म्हणजे काय, मुक्त संचालनाची कार्य आणि मुक्त संचालन करत असताना कोणत्या पद्धतीने करावं, दुतर्फी करावं की एकतर्फी करावं किंवा एखाद्यावर बळजबरीने आपण काम करून कसे घेऊ नये अशा पद्धतीचं जो काही वैशिष्ट्य आहे हे आपल्याला कशातून मुक्त संचालन तंत्रामधून समजतं की काम करत असताना त्यांनी दिलेलं काम त्याच्या इच्छेनं कोणत्याही वेळी कशाही पद्धतीने करावं आणि तुमचं विक्रीचं प्रमाण वाढवायचं असेल तर ते विक्रीचं प्रमाण त्याच्या पद्धतीने त्यांनी वाढवावं आणि तुमची वस्तू किती चांगली आहे हे सांगण्याचं कामसुद्धा तुमचा मुक्त संचालन तंत्र वापरत असताना तुमचा जो सहाय्य करतो, तुमचा जो कर्मचारी तो करतो तो त्याच्या पद्धतीने करेल. आपण त्याला अशा पद्धतीने त्याची जाहिरात कर किंवा असं त्याला वेगळ्या पद्धतीने अँगलनं सांग किंवा मी जसं सांगेल तसं सांग असा जो आग्रह आहे तो आपण धरता कामा नये. अशा पद्धतीने आपण मुक्त संचालन तंत्र म्हणजे काय ही परिभाषा किंवा ही संकल्पना समजून घेतली आहे. यानंतर मुक्त संचालन तंत्र याचे वैशिष्ट्ये, तोटे, फायदे काय आहेत ते आपण पुढील भागामध्ये घेऊया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.